Hello everyone, welcome to the next lecture of income tax. Today we will discuss the question number 6 of computation of taxable capital gain. So here is our problem. Mr. Prakash purchased one residential flat in 2006-07 at a cost of rupees 1,22,000. तर प्रकाशने 2006-07 मध्ये एक फ्लॅट घेतला होता 1,22,000ला. He sold the same during the financial year 2019-20 for rupees 8 lakh. आणि हा फ्लॅट त्याने 2019-20 मध्ये 8 लाख रुपयाला विकला. He did not own any other house. Out of the sale proceed, he bought another house for rupees 2,88,000. ठीक आहे. आणि त्या पैशाने त्याने दुसरा कोणताही घर खरेदी केला नाहीये प्रकाशने. आणि जे काही पैसे त्याला आले होते हे घर विकून त्या पैशापैकी त्याने अजून एक घर खरेदी केलं 2,88,000ला अँड इन्व्हेस्टेड 2 लाख इन बॉन्ड्स. आणि जे राहिलेले 2 लाख रुपये होते ते त्यांनी बॉन्ड्समध्ये इश्यू केले. NHAचे म्हणजे गव्हर्नमेंटच्या बॉन्ड्समध्ये इश्यू केले 6 महिन्याच्या आतच. तर आपल्याला काय करायचंय तर आपल्याला त्याचं कॅपिटल गेन कॅल्क्युलेट करायचंय. तर सर्वात अगोदर आपल्याला सेल कन्सिडरेशन किती दिलाय तर मी सेल कन्सिडरेशन लिहितो. आपल्याला सेल कन्सिडरेशन दिलाय. सेल कन्सिडरेशन किती आहे 8 लाख रुपीज. तर मी इथं लिहितो 8 लाख रुपीज. नंतर आपण काय करतो सेल कन्सिडरेशनच्या नंतर आपल्याला इथं फेअर मार्केट व्हॅल्यू किंवा कमिशन असं काहीच दिलेलं नाहीये. म्हणून आपल्याला हेच सेल कन्सिडरेशन नेट सेल कन्सिडरेशन आहे असं गृहीत धरायचं. नंतर आपल्याला काय करायचं लेस पहिला आहे इंडेक्स्ड कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन. आपल्याला कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन दिला 1,22,000 म्हणजे कॉस्ट ऑफ परचेस म्हणजेच ॲक्विजिशन. 1,22,000ला त्याने घर घेतलं होतं पण इंडेक्सेशन दिलं नाहीये. तर इंडेक्स्ड कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन आपण काढूत. नंबर 1 इंडेक्स्ड कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन. आता कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन काढण्यासाठी घर कधी खरेदी केलं होतं 2006-07 मध्ये. 2006-07 मध्ये इंडेक्सेशन किती होता 122. म्हणजे 122 असताना 1,22,000 रुपये किंमत होती. इंडेक्सेशन 122 असताना 1,22,000 रुपये किंमत होती. बरोबर आहे. आज किती आहे इंडेक्सेशन 2019-20 मध्ये. आपण कॅल्क्युलेशन कधी करतोय असेसमेंट इयर 2021 म्हणजे फायनान्शियल इयर आपला कोणता आहे 19-20च आहे. म्हणजे 19-20 मध्ये कमवलेला पैसा आपण 20-21 मध्ये टॅक्स भरतो. म्हणून फायनान्शियल इयर आपल्याला 19-20 दिलेलं आहे. त्याचं किती इंडेक्सेशन 289. मग 122 असताना 1,22,000 कारण की 122 का घेतले 2006-07 मध्ये फ्लॅट घेतला होता आणि 2006-07 मध्ये इंडेक्सेशन किती होतं 122 आणि किंमत किती होती 1,22,000. म्हणून 122 असताना 1,22,000 तर 289 इंडेक्सेशन असताना काय किंमत असेल तर ह्याची किंमत किती येते इंडेक्सेशन कॅल्क्युलेट केल्यानंतर तर ती येते 2,89,000. 2,89,000 ही किंमत येते. हे रफमध्ये करायचं आपल्याला पण मी इथंच करून दाखवतोय तुम्हाला. ठीक आहे. तर काय केलं 289 गुणिले 1,22,000 है ना भागिले 122. ठीक आहे. हे आपल्याला येतं. तर किती आलं आहे 2,89,000. दुसरं जे घटक आहे तो घटक आहे कॉस्ट ऑफ इम्प्रूव्हमेंट. जर काही केलं असेल तर ठीक आहे. तर कॉस्ट ऑफ इम्प्रूव्हमेंट आहे का इथं कुठं बघा बरं कुठे दिलंय का कॉस्ट ऑफ इम्प्रूव्हमेंट नाही. पण अजून एक नियम असा आहे की जर आपण एक घर विकून दुसरं घर खरेदी करत असू तर आपल्याला त्या घरावर त्या अमाऊंटवर एक्झम्पशन भेटतं. बरोबर आहे. म्हणून इम्प्रूव्हमेंट तरी तर काही दिलेला नाहीये. पण इंडेक्स्ड कॉस्ट ऑफ इम्प्रूव्हमेंट आपण नील म्हणू शकतो. इम्प्रूव्हमेंट आपण काही केलेलं नाहीये त्यामुळे इंडेक्स्ड कॉस्ट ऑफ इम्प्रूव्हमेंट आपण नील म्हणतोय. ठीक आहे. तर आता आपण एक्झम्पशन्स बघूत है ना. लेस एक्झम्पशन अंडर सेक्शन 54. ठीक आहे.
तर अंडर सेक्शन 54 मध्ये आपल्याला काही एक्झम्पशन्स दिलेत. पहिला, जर भेटलेला सेल कन्सिडरेशन पैकी काही पैसा किंवा जेवढा काही पैसा त्यांनी घर खरेदी करण्यासाठी लावलेला आहे तो पैसा तुम्हाला सूटमध्ये भेटते. बरोबर, त्याच्यावर सूट आहे सेक्शन 54 मध्ये. ओके, तर आपण काय म्हणू शकतो? नंबर 1, कॉस्ट ऑफ न्यू हाऊस परचेस्ड. ठीक आहे, जेवढा काही पैसा नवीन घर खरेदी करण्यासाठी लावलेला आहे तो सूट भेटतो. बरोबर आहे. तर किती आहे नवीन घर खरेदण्यासाठीचा पैसा? हे बघा, 2,88,000 रुपये. अनदर हाऊस है ना, बॉट म्हणजे परचेस करणे. तर नवीन घर खरेदी केले 2,88,000. अजून दुसरं काय आहे? एक्झम्पशन अंडर सेक्शन 54 EC. सेक्शन 54 EC मध्ये काय म्हणलेलं आहे? जर भेटलेल्या सेल कन्सिडरेशनला आपण गव्हर्नमेंट स्कीममध्ये लावलं, कोणत्या तरी बॉन्ड्स वगैरे खरेदी करण्यासाठी जर पैसा लावला 6 महिन्याच्या आत, तर तुम्हाला त्याच्यावर सूट भेटते, त्या अमाऊंटवर सूट भेटते. बरोबर आहे ना. इन्व्हेस्टमेंट इन NHAI bonds within 6 months ऑफ सेल. तर 6 महिन्याच्या आत जर त्याने ते घर खरेदी करण्यासाठी पैसा लावला असेल, बॉन्डमध्ये पैसा लावला असेल तर सूट भेटते. तर किती लावला इथं? 6 महिन्याच्या आत पैसा 2 लाख. तर हे 2 लाख रुपये सुद्धा सूट भेटेल. बरोबर आहे. म्हणजे टोटल सूट किती भेटेल? हे 2,89,000, 2,88,000 आणि 2 लाख रुपये. बरोबर आहे. म्हणजे 2,89,000 वजा होतील. हे आउटर कॉलममध्ये लिहून टाकू 2,89,000. हे वजा किती होतील? 2,88,000 वजा होतील. आणि हे वजा किती होतील? 2 लाख रुपये. म्हणजे ॲक्च्युअल कॅपिटल गेन किती आला? 8 लाखामधून 2,89,000 वजा केला तर किती उरतो? इथं उरतो 5,11,000. बरोबर आहे. 5,11,000 रुपये उरतात. या 5,11,000 मधून 2,88,000 वजा करा आणि 2 लाख रुपये वजा करा तर उरतात किती? 23,000 रुपये. बरोबर आहे. हे 23,000 काय आहे? तुमचा लॉंग टर्म कॅपिटल गेन आहे, कारण की प्रॉपर्टी खूप वर्ष अगोदर घेतलेली आहे. लॉंग टर्म कॅपिटल गेन, कारण की प्रॉपर्टी घेतली होती 2006-07 मध्ये, विकतो 19-20 मध्ये, ह्याचा अर्थ लॉंग टर्म कॅपिटल गेन आहे. ठीक आहे. ओके, तर हा कॉम्पिटिशन ऑफ टॅक्सेबल गेन आपल्याला भेटलेला आहे. तर परत एकदा हा प्रॉब्लेम रिपीट करतो. बघा, मिस्टर प्रकाश नावाचा व्यक्ती आहे. ह्याने 2006-07 मध्ये एक फ्लॅट खरेदी केला होता 1,22,000ला. हा फ्लॅट त्याने कधी विकलाय? 19-20 मध्ये हा फ्लॅट त्याने 19-20 मध्ये 8 लाख रुपयाला विकलाय. ही डिड नॉट ओन एनी अदर हाऊस, आणि त्याच्या नावावर दुसरं कोणतंही घर नाहीये. पण आउट ऑफ सेल प्रोसीड ही बॉट अनदर हाऊस. त्याच्या नावावर दुसरं कोणतंही घर नव्हतं, परंतु हे जे त्याला 8 लाख रुपये आले, त्या 8 लाख रुपयाचं त्यानं काय केलं तर त्यापैकी 2,88,000 त्याने नवीन घर घेण्यासाठी पैसा खर्च केला आणि 2 लाख रुपये त्याने काय केलं? NHAIचे बॉन्ड खरेदी केले. म्हणजे 8 लाखापैकी 2,88,000 नवीन घरासाठी त्याने खर्च केले आणि 2 लाख रुपये त्याने NHAIच्या म्हणजे गव्हर्नमेंटच्या बॉन्ड्समध्ये लावले 6 महिन्याच्या आतच. बरोबर आहे. तर नियम काय म्हणतो? जर तुम्ही एखादं घर विकलं असेल आणि त्या घर विकल्यामधून नवीन काही पैसा निर्माण झाला असेल, जो काही तुमचा सेल झालेला आहे, तो जो पैसा आहे, त्या पैशातून तुम्ही अजून एक कोणतं घर घेतलं असेल तर ती रक्कम तुम्हाला एक्झम्पशन म्हणून म्हणजे सूट म्हणून इन्कम टॅक्समध्ये कॅल्क्युलेट करता येते. त्या रकमेवर तुम्हाला टॅक्स भरायची गरज नाही. आणि
जर तुम्ही एखादं घर विकलं असेल, त्याच्यामधून जो काही पैसा आलाय, जो काही पैसा तुम्हाला उरलाय, घरच नाही काही कोणती कॅपिटल ॲसेट तुम्ही विकलत आणि त्याच्यामधून जो की रक्कम भेटलेली आहे, ती रक्कम जर तुम्ही गव्हर्नमेंटचे बॉन्ड्स खरेदी करण्यासाठी जर वापरत असताल 6 महिन्याच्या आत, तर तुम्हाला ती रक्कम सुद्धा इन्कम टॅक्समधून सूट भेटते. तर आपण काय केलं, तर कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन किती होतं, तर कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन 1,22,000 होतं. कधीचा, 2006चा. 2006चा इंडेक्सेशन 122 असताना 1,22,289 असताना किती, तर 2,89,000 वजा करून टाकला. आता राहिला इंडेक्स्ड कॉस्ट ऑफ इम्प्रुव्हमेंट, तो नील आहे म्हणून इथं इंडेक्स्ड कॉस्ट ऑफ इम्प्रुव्हमेंट येणार नाही. बरोबर आहे, हे वजा करून टाकूत नील, म्हणून किती आलं, हे 5,11,000च येईल. आता सेक्शन 54 मधले जे एक्झाम्पशन आहेत ते आपल्याला बघायचे आहेत. सेक्शन 54 मध्ये सांगितले की जर एखादं नवीन घर खरेदी केलं असेल तुम्ही जुनं घर विकून, तर तो जो नवीन घराचा खर्च आहे तो खर्च तुम्हाला इन्कम टॅक्समधून सूट म्हणून वापरता येतो. तर 2,88,000ला नवीन घर घेतलं, ती सूट म्हणून घेतली म्हणून मायनस करून टाकलं. नंतर जे 2 लाख रुपये होते ते 6 महिन्याच्या आतच तुम्ही NHAच्या बॉन्डमध्ये वापरले, म्हणजे गव्हर्नमेंटच्याच बॉन्डमध्ये वापरले, म्हणून तीही रक्कम तुम्हाला सूट म्हणून भेटेल. म्हणून 2 लाख रुपये सुद्धा वजा होतील 5,11,000मधून, म्हणून राहिली किती, 23,000. आणि ही 23,000 काय आहे, कॅपिटल गेन आहे. आणि हे लॉंग टर्म का बरं आहे, कारण की 2006-07 मध्ये घर विकलंय, घर घेतलं होतं आणि 19-20 मध्ये विकलंय, म्हणजे 3 वर्षापेक्षा जास्त कालावधी पर्यंत तो घर आपल्याकडे होता आणि आपण आत्ता तो घर विकतोय, म्हणून आपल्याला लॉंग टर्म कॅपिटल गेन 23,000 आहे असं म्हणता येईल. तर हा प्रॉब्लेम इथंच संपतो. थँक्यू व्हेरी मच.